हे पण हेलिकॉप्टरवाल्यांनी काय सांगितलं तुम्हाला ते पॅड बनवता येणार नाही, हे मंदिराचं शेड जे पूर्ण आहे हे तुमचं हेलिकॉप्टरचं उतरताना ते उडून जाणार. पोचलेलो आहोत आणि जब्बर खरंच फ्रीज मधलं पाणी, निसर्गाचा फ्रीज याला तोड नाही. बत्त्या पितळी तो इथनं पायथ्यावरनं विहीर आहे, त्या विहिरीतनं डोक्यावर घेऊन डायरेक्ट वरती ठेवला. म्हणजे एवढी त्या भगवंताची ऊर्जा आणि ताकद, त्या नामस्मरणात ताकद, आणि तो पावणारा भगवंत. ह्या पिंडच्या चौकोनी भागामध्ये तुम्हाला 4 होल इथे या ठिकाणी दिसतात. तर असं म्हटलं जातं की संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अशी एकमेव पिंड या ठिकाणी आढळते. सुंदर अशी जागा आहे, तिथं तुम्ही थ्रिलर सुद्धा अनुभवू शकताय आणि नेचर सुद्धा अनुभवू शकताय. पाणी भरतोय हे बघा, म्हणजे पाण्याची क्वालिटी बघा, अजिबात एकदम फिल्टर पाणी असल्यासारखं वाटतंय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण एक अशा ठिकाणी जाणार आहोत जे ठिकाण ते अनएक्सप्लोर आहे, लोकांपर्यंत खूप कमी पोहोचलेले ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटेल. हे ठिकाण म्हणजे हे मावळ तालुक्यामधील आडले गावामध्ये असलेलं वाघेश्वराचं मंदिर आहे, जे की आपल्याला पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे ठिकाण आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला शिरगावपासून साधारण 10 किलोमीटरवरती असलेलं हे वाघेश्वराचं मंदिर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत आहे. मित्रांनो, ह्या मंदिराला येण्यासाठी तुम्हाला सोमटणे फाटा, बेबडोळ, आणि बेबडोळवरनं तुम्हाला डायरेक्ट आडले फाट्यावरती आल्यानंतर तुम्हाला हा डोंगर तुम्हाला पाहायला भेटतो. मित्रांनो, ह्या डोंगरावरती जे असलेले वाघेश्वराचं मंदिर आहे हे जागृत देवस्थान असल्याचं या ठिकाणी असलेले ग्रामस्थ सांगतात. मित्रांनो, हेच देवस्थान आज आपण वरती जाऊन पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. कसं आहे देवस्थान किंवा जाण्यासाठी आपल्याला कसा आहे मार्ग. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या वाघेश्वर मंदिराला जायचं असेल तर आपल्याला पाठीमागे दिसणारा हा डोंगर पूर्ण सर करावा लागतो. त्यासाठी आपल्याला छोटासा ट्रेक करावा लागतो, खूप मोठाही नाही आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. छोटासा ट्रेक करावा लागतो आणि या ट्रेक करून आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. चला तर मित्रांनो, आज आपण या डोंगरावरती जाऊन हा संपूर्ण डोंगर एक्सप्लोर करणार आहोत. चला. तर मित्रांनो, या ठिकाणी जे मंदिराचं काम ज्यावेळेस करण्यात आलं त्यावेळेस आपल्यासोबत असलेले गावकरी सांगतात की प्रत्येक जे मेंबर आहे त्यांना प्रत्येकी 60 लिटर पाणी हे डोंगरावरती पोचवण्याचं काम होतं. खरं तर आता आपण मोकळं चाललो आहे, मोकळं चालत असताना सुद्धा आपल्याला दम लागतो आहे, परंतु त्यावेळेस प्रत्येकाने श्रद्धेपोटी हा विडा उचलला आणि प्रत्येकाने आपापल्या परीने वरती पाणी पोचवण्याचं काम केलं. त्यामुळं खरं तर आज ते मंदिर त्या ठिकाणी उभं आहे. आपण वरती जाऊन ते मंदिरही पाहणार आहोत. पाहू शकताय रस्ता आता पूर्ण पाऊलवाट आहे आणि याच पाऊलवाटेवरून आपल्याला वरती जायचं आहे. परंतु पावसाळ्यात मात्र हा जो रस्ता आहे हा स्लिप होऊ शकतो, घसरड खूप होऊ शकते, असा रोड आहे. परंतु पावसाळ्यामध्ये आले ना आपण तर या ठिकाणी असलेली हिरवाई आणि खाली दिसलेला संपूर्ण मावळ परिसर हा पाहण्यासारखा असणार आहे. आणि तुम्ही आत्ताच पाहू शकताय या ठिकाणी पुढच्या बाजूला असलेल्या डोंगर रांगा, संपूर्ण मावळ परिसर आपल्याला या ठिकाणावरून दिसतोय. आता आपण डोंगराच्या निम्म्यावरती आलो आहोत. निम्मा म्हणजे जी चढण आहे ती आता आपण पूर्ण चढलेली आहे आणि या ठिकाणावरून आता आपल्याला सपाट भाग असणार आहे. त्यामुळे इथपर्यंत तर तुम्हाला नक्कीच वरती ट्रेक करून यावं लागेल. आणि खाली बघा तुम्ही या साईडला, आणि त्या कोपऱ्यावरती दिसतंय ना ते आहे कुसगाव डॅम, आणि ती जी पुसाने डॅम, आणि ती जी डोंगर रांग आहे ते संपूर्ण मावळ भागाचा हा शेवट एंड आहे. त्यानंतर तुम्हाला पौळ मुळशीचा भाग आपल्याला त्या साईडला पाहायला भेटतो.
आणि त्या साईडला जो दिसतो समोरच्या बाजूला थोडासा आता धुक्यामुळे दिसत नाही आहे, पण तो आहे कुसगावचा डॅम. असे अनेक डॅम मावळ तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. मावळ तालुका कर्जत निसर्ग संपन्न असल्यामुळे पावसाचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. पावला डॅम असू दे, वाडवळे डॅम असू दे किंवा आंध्रा डॅम असू दे, टाटा डॅम असू दे, खरं तर डॅमचा तालुका म्हणलो तर अवघड ठरणार नाही असा हा तालुका आहे. त्यामुळं अनेक पर्यटक खरं तर या तालुक्यामध्ये आपली सुट्टी विकेंड घालवण्यासाठी येत असतात. आणि त्यामुळेच आपणच असं एका डोंगरावरती आलो आहोत जिथं तुम्ही एका दिवसाची विकेंड इथं मस्त आपल्या फॅमिलीसोबत घालू शकता. असं आज ठिकाण आपण पाहत आहोत. चला. आणि अजून एक सांगायचं आहे, तुम्हाला जी हा रस्ता आहे हा संपूर्ण या पोलच्या बाजूने, आणि तुम्ही पोलवरती पाहू शकताय लाईटची व्यवस्था आहे. जरी तुम्हाला थोडासा अंधार झाला तरी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. संपूर्ण खांबावरती तुम्हाला अशा पद्धतीचे मोठमोठे हॉलिजन लावलेले, जेणेकरून तुम्ही संध्याकाळी या डोंगरावरती चढू शकता, उतरू शकता. खूप छान सोय. तर मित्रांनो, आता आलो आपण सपाट भागावरती. बघू शकता हा आहे सपाट भाग पूर्ण, आणि समोर जे दिसतंय ना तुम्हाला ते आहे मंदिर. चला, तिथपर्यंत जायला आता आपल्याला वेळ लागणार नाही, कारण की थोडासा आता सपाट भाग आहे. ओम नमः शिवाय. मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे आपण डोंगरावरती. समोर मंदिराचं नाव दिसायला लागलं आपल्याला. चला. मित्रांनो, आपण डोंगरावरती पहिल्यांदा महत्त्वाचं काय, आपण पूर्ण थकलेलो असतो, आणि इथं जी महत्त्वाची जी सोय जी मला आत्तापर्यंत दिसलेली ती म्हणजे बघू शकता, इथं पाणी तुम्हाला प्रॉपर पाणी मिळेल. त्यामुळे तुम्ही वरती आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश होऊ शकताय. या डोंगरावरती पूर्ण खालनं धरणावरनं इथपर्यंत ते पाण्याची सोय केलेली आहे. त्यामुळं खरं तर त्या देवस्थानच्या वतीने 6000 फूट इतकी डोंगरावरती पाईपलाईन आणलेली. तर वरती आल्यानंतर पाण्याची काही चिंता नाही आहे. त्यामुळे तुम्ही वरती आल्यानंतर मस्तपैकी आपले ताण भागू शकताय, तसंच आपण मस्त फ्रेश पण होऊ शकताय. आता आपण मस्तपैकी फ्रेश झालो आहे. आता आपण जाऊया मुख्य मंदिराकडे, आणि त्या मंदिराची आपण थोडीशी माहिती पाहू. तर मित्रांनो, हे बघू शकताय छान प्रकारे बंदिस्त अशी टाकी या ठिकाणी बांधलेली गेलेली आहे, आणि याच टाकीच्या माध्यमातून एवढ्या जागेत पाणी आपल्याला प्यायला, बाकीच्या गोष्टीसाठी आपल्याला या ठिकाणी पाणी उपयोगात आणता येतं. अशी टाकी आहे, आणि पूर्ण पाणी खालनं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि आता आपण समोर बघताय हे आहे मुख्य मंदिर. तर तुम्ही मुख्य मंदिराची रचना पाहिली तर हे एकदम आत्ताच बांधलेलं नवीन शेड दिसतंय तुम्हाला, संपूर्ण हा गाभारा. तर मित्रांनो, आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी एक पिंड दिसते. 2 पिंड या ठिकाणी असण्याचं कारण असं आहे की एकदा आतल्या मुख्य मंदिराच्या पिंडीची जर एकदा पूजा केली तर परत त्या पिंडीची पूजा करण्यात येत नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या जे भाविक असतात त्यांच्यासाठी खरं तर ही या ठिकाणी तुम्हाला पिंड दिसते, आणि तुम्ही याच पिंडीची पूजा करू शकता दिवसभरात किती वेळा पण. परंतु मुख्य मंदिराची तुम्ही
एकदाच सकाळी त्याची पूजा होते, परत त्याच्यानंतर पूजा होत नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही नंदीसुद्धा पाहू शकताय. हा नंदी त्याच्या पूर्ण एकदा याच्यानुसार पाहिलं तर हा खूप प्राचीन वाटतोय आणि खूप जुना असा नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि या मंदिराचं अजून एक विशेष म्हणजे तुम्ही जर माझ्यासमोर ही जी पिंड पाहताय हिचा आकार तुम्ही पाहू शकताय. हा जो आकार आहे हा पूर्ण आयताकृती आणि समोरच्या बाजूला निंबुळता आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे ह्या पिंडच्या चौकोनी भागामध्ये तुम्हाला 4 होल इथे या ठिकाणी दिसतात. तर असं म्हटलं जातं की संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अशी एकमेव पिंड या ठिकाणी आढळते जी की आपल्याला आयत आकृती आणि समोरच्या बाजूने निंबुळती आणि या आयत आकृतीमध्ये तुम्हाला 4 छोटे होल पाहायला भेटतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही पिंड आजवर कुठेही आढळत नाही. ती आढळती फक्त या डोंगरावरती, म्हणजेच वाघेश्वर मंदिराच्या समोर तुम्हाला ही पिंड पाहायला भेटते. इतिहासामध्ये असो किंवा पूर्वीच्या काही वर्षापूर्वी खरं ते पिंड बनवली असेल ती कुठल्या हेतूने बनवली गेली हे जरी सांगता नसून येत, परंतु खंडेराव दाभाडे यांच्या स्वप्नामध्ये ज्या वेळेस ह्या डोंगराचा त्यांना साक्षात्कार झाला त्यावेळेस त्यांना या ठिकाणी काही द्रव्य सापडली. त्या द्रव्याचा आणि या पिंडेचा नक्कीच संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर मित्रांनो, अशी एक ठिकाण जे खरं तर मावळ तालुक्यामध्ये आहे. आपल्या मावळातील काही लोकांना माहिती नसेल किंवा मी तर म्हणतो कुणालाच माहिती नसेल असं हे ठिकाण नक्की पाहायला या आणि आपल्या या मावळाला पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करा. हे मंदिर कधी बांधलं गेलं असं जर कोणी विचारलं तर नक्कीच सांगता येईल. हे मंदिर दाभाडे सरकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या काळामध्ये हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं होतं. याच्यामागं सुद्धा एक सांगितलं जातं की खंडेराव दाभाडे यांच्या स्वप्नामध्ये या डोंगरावरती त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना हे मंदिर बांधण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं आणि त्यावेळेस हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं. आणि हे मंदिर उभारण्यात येत असताना त्या ठिकाणी यंदा द्रव्याचे काही हांडे सापडले, सोने नांद्याचे हांडे या ठिकाणी त्यांना सापडले असं सांगितलं जाते. चला तर आपण आता मुख्य मंदिराचं दर्शन घेऊ. चला तर मित्रांनो, म्हणजे आपण आता या मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊया आणि या पिंडीचं दर्शन घेऊया. या मित्रांनो, मुख्य गाभाऱ्यामध्ये जात असताना आपल्याला प्रथम ही एक दगडी चौकट आपल्याला पाहायला भेटते जी मंदिराच्या मुख्य मंदिराला आहे. आणि ही ज्या चौकटीवरती पाहू शकताय, चौकट खूप छोटी आहे आणि याच्यावरती तुम्हाला गणपतीचं कोरीव एक शिल्प दिसतंय. तर याचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जातो. पिंड आहे ही खूप प्राचीन आहे. साधारण 200-300 वर्षापासून ही पिंड या ठिकाणीच या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे मंदिराचं जर संपूर्ण बांधकाम तुम्ही बघितलं तर पूर्ण दगडामध्ये असलेलं हे बांधकाम आहे. तर ही जी मूर्ती पाहताय ही मूर्ती साधारण या ग्रामस्थांच्या वतीने खरं तर या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आली. ही मूर्ती 3 वर्षापासून खरं तर या मंदिरामध्ये स्थापन केली आणि हिची जी पूर्ण वजन आहे ते 350 किलो आहे. आणि हे 350 किलो वजन ग्रामस्थांनी कसं वरती घेऊन आले ते त्यांच्या आपण तोंडून ऐकणार आहोत. चला मित्रांनो, आपण मुख्य मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री गणेशाची
एका कातळामध्ये असलेली मूर्ती पाहायला भेटते. खरं तर ही मूर्तीसुद्धा त्याच काळापासून या ठिकाणी आहे असे ग्रामस्थांनी आपल्याला सांगितले. तर मी तुम्हाला आत्म जी मूर्ती दाखवली, जी 350 किलोची मूर्ती आहे, जी खरं तर या डोंगरावरती आणण्यासाठी अनेक वेगवेगळ्या अँगलने विचार करण्यात आले, ज्याच्यामध्ये हेलिकॉप्टरनी मूर्ती या डोंगरावरती आणण्याचा प्रयत्न खरं तर या गावकऱ्यांचा होता, परंतु तो सुद्धा त्यांच्या मताने तो फेल झाला. त्याचं कारण पण त्यांच्याकडनं विचारू. काय सांगसाल तुम्ही, ज्या पद्धतीने ही मूर्ती 350 किलो, ज्यात आता मी मोकळं वरती आलो, मोकळं वरती येत असताना सुद्धा मला घाम फुटलाय, अशा वेळेस तुम्ही ही 350 किलोची मूर्ती वरती कशी आणली? आम्ही आणण्याचा प्रयत्न केला किंवा हेलिकॉप्टरने आणायची होती, पण हेलिकॉप्टरवाल्यांनी काय सांगितलं, तुम्हाला ते पॅड बनवता येणार नाही. हे मंदिराचं शेड जे पूर्ण आहे हे तुमचं हेलिकॉप्टरचं उतरताना ते ओढून जाणार ते काही सक्सेस होईना. मग आम्ही समजा मंडळांनी सहकार्य करून 7 मिनिटात मूर्ती पाळणा केला. आम्ही लोखंडी पाळणा बनवून घेतला वेल्डिंगचा, त्याच्यात ठेवली आणि जवळजवळ पुढं 25 लोक, पाठीमागे 25 लोक यांनी 7 मिनिटाच्या आत मूर्तीवरती घेऊन आले. आणि मूर्तीवरती आणताना आम्हाला जे मधनं असं एक नाग मधनं गेला, कुणाला काही न धक्का लागता, हे असं एवढं प्राचीन काळ मंदिर खूप श्रद्धेने जर करणार तर तुम्हाला ते पाहून होणार असं हे देवस्थान आहे. तर मित्रांनो, आपण ह्या संपूर्ण मंदिराचा परिसर पाहत असताना या मंदिराची जी उत्सव असतो तो साधारण श्रावण महिन्याच्या सोमवारी, आणि महत्त्वाचा जो उत्सव खरं तर या संपूर्ण ग्रामस्थ किंवा या ठिकाणी असलेल्या पंचक्रोशीत जी लोक आहे यांच्यासाठी असतो, तो म्हणजे महाशिवरात्र. मित्रांनो, महाशिवरात्रामध्ये तुम्ही पाहू शकताय, समोर जो तुम्हाला स्टेज दिसतोय तो छोटासा स्टेज दिसतोय. या स्टेजवरती भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी घेतला जातो, आणि हे भारूड पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी भाविक गर्दी करत असतात. मित्रांनो, खूप छान असा परिसर आहे. खरं तर या परिसराला तुम्ही नक्कीच, जर पुण्याजवळ असेल किंवा मुंबईवरून येत असेल तर नक्कीच या पर्यटन स्थळाला भेट द्या, कारण की अनएक्सप्लोअर असं हे ठिकाण आहे आणि खरंच वरती आल्यानंतर तुम्हाला मनाला शांती भेटेल याच्यात मध्ये शंका नाही. तर मित्रांनो, अतिशय सुंदर, म्हणजे तुम्ही जर या मंदिराला वरती आले, खालून जितका तुम्हाला थकवा वर येतपर्यंत वाटतो तो वरती आल्यानंतर संपूर्ण थकवा जाईल असं हे ठिकाण तुम्ही नक्की पाहायला येऊ शकता. तर अजून आपण या ठिकाणी अजून काय आहे ते आपण खरं तर पाहूया. या मंदिराच्या मागच्या बाजूला जो व्ह्यू आहे तो खरं तर पाहण्यासारखा आहे. तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो, या मंदिराच्या मागच्या साईडला जर तुम्ही आले ना, हा जो पॉईंट आहे हा खरंच खूप सुंदर असा पॉईंट आहे. तुम्ही जर या ठिकाणावरनं जर पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला मस्तपैकी या सह्याद्रीच्या डोंगर रांगामधनं सनसेटचा जो म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे ना, तुम्हाला या ठिकाणावरनं घेता येईल. जबरदस्त असं सह्याद्रीच्या रांगा लांबपर्यंत आपल्याला पाहायला भेटतात, आणि तिकडे पवनेचा संपूर्ण जलाशय जो की तुम्ही या झाडीमधनं थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला तो पाहायला भेटत. मी तर म्हणतो या डोंगरावरनं मावळ तालुका हा तुम्ही पूर्ण एका नजरेमध्ये पाहू शकता असा हा डोंगर आहे. तर मित्रांनो, खरंच म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगतोय की या डोंगराला नक्की एकदा तरी भेट द्या, आणि या डोंगरावरती येऊन संध्याकाळचा अविस्मरणीय असा हा नजारा पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं या मंदिराच्या भोवती तुम्हाला एक दीपस्तंभ पण दिसतोय. हा दीपस्तंभ पाहू शकताय कशा पद्धतीने हा दीपस्तंभ आहे. हा थोडासा जीर्ण झाला आहे, परंतु स्थूल स्थितीमध्ये आहे. वरपर्यंत तुम्हाला त्याचे संपूर्ण जो दीपस्तंभ आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. नंतर मित्रांनो, आत्ता समोर जी ही इमारत पाहता येईल तुम्हाला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला महाशिवरात्रीमध्ये इथे तुम्हाला भारुडाचा जो कार्यक्रम असतो तो दरवर्षी इथे आयोजित केला जातो. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खरं तर पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी येत असतात, आणि संपूर्ण परिसर हा गर्दीने गजबजून गेलेला असतो. तर मित्रांनो, आत्ता आपण हा मंदिराचा परिसर सगळा पाहिला आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर या मंदिराला येणार असाल आणि या मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला या रस्त्याने सरळ तुम्हाला खाली जायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला वाघजाईचं मंदिर आणि कपारेमध्ये असलेलं पाण्याचं कुंड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. तर आता आपण सरळ त्याच वाघजाईला जाणार आहे, जी वाघजाई आपल्याला खाली या डोंगराच्या मध्यभागी आपल्याला पाहायला भेटते. चला तर अमोल, आता आपण चाललो आहे तीच वाघजाई पाहायला. तर तुम्हाला बघा, लक्षात ठेवा रस्ता, हे जे मंडप आहे या मंडपाच्या अगदी ह्या मंडपापासून तुम्ही खाली आले की तुम्हाला
ह्या रस्त्याने सरळ खाली जायचं आहे. हा रस्ता सरळ वाघजाईच्या गुहेपाशी जातो. चला जर आपण तिकडेच जाऊया. आता आपण ह्या ज्या झाडेमध्ये चाललोय, मला एक सांगायचं आहे, आता जरी तुम्हाला ही असं एकदम सुकलेली झाडं वाटत असली तरी पाऊस काळामध्ये मात्र ही झाडं पूर्ण अशी बहरलेली असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आता याच जंगलामधनं सरळ चाललोय आपण वाघजाईला. आणि हा सरळ रस्ता आहे, म्हणजे तुम्हाला कुठं वळायचं नाही, काय नाही. तुम्हाला डायरेक्ट जायचंय ते सरळ याच रस्त्याने वाघजाईच्या त्या कपारीपर्यंत. मित्रांनो, तुम्हाला करवंदीची जाळी पण दिसते. करवंद सुद्धा खाऊ शकता या डोंगरामध्ये. बघा भरपूर करवंदाची झाड आहे इकडं. आताशी पालवी फुटलेली आहे, इथं तुम्ही करवंदाचा सुद्धा आनंद घेऊ शकताय. आणि हे बघा, या खालच्या ज्या पोर्शनमध्ये ना तुम्ही आजूबाजूला बघा, सगळ्या बाजूला इकडं दाखव, इकडं सुद्धा तुम्हाला करवंदाच्या जाळ्या दिसते ते, त्या बाजूला सुद्धा करवंदाच्या जाळ्या दिसते ते. म्हणजे करवंदाचा जो आनंद आहे तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकताय. आता आपण थोडंसं खाली जास्त उतरल्यानंतर तुम्हाला खालचा परिसर दिसतो, जो बेबडवळचा हा सगळा फॅक्टरी वगैरे दिसतं ते. आता आपण जवळ आलोय मंदिराच्या. इथून थोडंसं जरा शिल्पी आहे, त्यामुळे जरा उतरताना व्यवस्थित उतरा. आलोयच ना आपण. तर मित्रांनो, थोडासा तुम्हाला इथं झेंडा पाहायला भेटतोय बघा. आता म्हणजे आपण मंदिराजवळ आहोत. मग मोजून आपण साधारण इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागेल. 10 मिनिटापेक्षा जास्त लागणार नाही. त्यामुळे जर तुम्ही मंदिराच्या जवळ आले तर नक्कीच इथं येण्याचा प्रयत्न करा, कारण की खूप छान असं ठिकाण आहे. परंतु थोडंसं उतरायला थोडंसं स्लिपी आहे, त्यामुळे थोडंसं समजून उतरा. आणि पावसामध्ये जरी थोडंसं येत असेल तर इथं स्लिपच असणार आहे पूर्ण, त्यामुळे थोडं रिस्की असणार आहे. त्या येताना जरा व्यवस्थित या. हे बघा, तर उतरताना तुम्हाला दिसत असेल जागा. हे बघा, खाली थोडंसं डायरेक्ट असं आहे, खाली असं थोडंसं पाय ठेवून तुम्ही येऊ शकताय. आणि मित्रांनो, मेन म्हणजे तुम्ही ट्रेक करायला येत असेल ना, ट्रेक तर एकदम उत्तम जागा आहे, एकदम उत्तम. तुम्हाला ट्रेकचा सुद्धा अनुभव घेता येईल आणि या ठिकाणी असलेल्या मंदिराचं सुद्धा दर्शन करता येईल. हे बघा, थोडंसं स्लिपी आहे, त्यामुळे व्यवस्थित झाडाला धरून वगैरे चाला. हे बघा, खाली उतरायला खरं तर आपल्या मावळ तालुक्यामध्ये जर विचार केला ना, खूप अशी ठिकाणं आहे की जी अनएक्सप्लोर आहे. लोकांना फक्त जी प्रॉपर लोक आहेत त्यांनाच माहिती आहे, परंतु हे जगाला न माहिती असणारी ठिकाणं आहे ही. बघा तुम्ही, किती सुंदर अशी जागा आहे जिथं तुम्ही थ्रिलरसुद्धा अनुभवू शकताय आणि नेचरसुद्धा अनुभवू शकताय. ह्या वाघजाईच्या या संपूर्ण कपारीमध्ये आपण इथं चप्पल काढूया आणि बघू शकताय, हे जे वाघजाईची ही कपार आहे एकदम जब्बर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाच्या वेळेस येत असेल ना, खूप गारवा आहे. हा खरं तर अनुभवायला इथंच यायला पाहिजे. तुम्ही निसर्गातला जो गारवा आहे ना, तो तुम्हाला कुठं पाहायला भेटत नाही, जे कपारीमध्ये पाहायला भेटतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आतमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आल्या म्हणजे वरती पण आपण मंदिरापाशी सुद्धा पाणी होतं आणि इथं तर नॅचरल पाणी आहे, हे बघू शकताय, एकदम नॅचरल आणि थंडगार. जे आपण म्हणतो ना की फ्रीजमधलं पाणी, ते आपल्याला निसर्गाच्या फ्रीजमधलं पाणी आहे. आणि हे बघा, थोडंसं अंधार आहे इथं. आता आम्ही पाणी भरतोय आणि हे बघा, ह्याची पाण्याची क्वालिटी बघा, अजिबात एकदम फिल्टर पाणी असल्यासारखं वाटतंय. आणि म्हणजे ॲक्वाच पाणी जे निसर्गाच्या कुशीमधून येतं आणि ज्याचा आता आपण मस्त उपभोग घेणार आहोत. हे पाण्याची वा जब्बर, खरंच फ्रीज मधलं पाणी, निसर्गाचा फ्रीज याला तोड नाही, न कसली रिॲक्शन नाही, असं हे पाणी आहे. आणि पाण्याची स्वच्छता पण तुम्ही बघू शकता इथं, एकदम स्वच्छ पाणी. आणि मित्रांनो, खरंच हे जे अनुभव घ्यायचे असतात ना, हे आपल्याला निसर्गामध्ये येऊनच भेटतात. घरचं पाणी तुम्ही किती पण प्या, पण निसर्गाचं पाणी पिलं ना, हे तुम्हाला लाईफ टाईम लक्षात राहणार आहे.
त्यामुळे तुम्ही नक्की खरंच या वाघजाईच्या या कपारीला एकदा भेट द्या. कारण की तुम्ही जर वरती आले, डोंगरावरती आले, हे मिस करू नका. जब्बर आहे. पाहू शकता ही जी कपार आहे ही साधारण 25 ते 30 फूट लांब आणि रुंद असून 15 फूट असू शकते. 15 फूट रुंद आणि 30 फूट लांब अशी ही भली मोठी आपल्याला कपार पाहायला भेटते. आणि त्या ठिकाणी तो पाण्याचा झरा आपण तिथं पाहू शकतो, जिवंत झरा, जिथं तुम्ही पाणी पिऊ शकता थंडगार. आणि या ठिकाणावरून तुम्ही खालचा अनुभवसुद्धा घेऊ शकता. आणि जर पाहिलं तुम्ही, जर आत्ता तुम्हाला हे जे पाण्याचे जे चिन्ह दिसतात, पाण्याचे जे काही सेंटेन्स दिसतात ते सेंटेन्स म्हणजे तुम्हाला पाऊस काळामध्ये या संपूर्ण याच्यावरनं खाली पाणी तुम्हाला धबधब्यासारखं पडताना दिसतं. आणि ही सगळी जी गुहा आहे, ही जी गुफा आहे, ही तुम्हाला इथे पाण्यामध्ये असलेली पाहायला भेटते. तर अशा पद्धतीने बघू शकता ही गुफा आज आपण पाहिलेली आहे. आणि नक्कीच वरनं खाली आल्यानंतर तुम्ही हा इथला अनुभव नक्की घ्या. जबरदस्त अनुभव ह्या जात्रा. आपण या वाघजाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या रोडने जायचं असेल तर तुम्ही त्या रोडने सुद्धा जाऊ शकता. नसेल जायचं तर तुम्हाला बघा समोर हा असा रस्ता भेटतोय. सेम या मंदिराच्या या बाजूकडनं तुम्हाला समोर हा जो रस्ता दिसतोय, या रस्त्याने तुम्ही पुन्हा या मंदिरापासून डायरेक्ट खाली जाऊ शकता. ज्या ठिकाणी तुम्ही गाडी पार्किंग केली तिकडे तुम्हाला वळून यायचं आहे. आज या डोंगरावरती येऊन खरंच खूप छान वाटलं, निसर्गामध्ये आल्यासारखं वाटलं. आणि कशी वेळ गेली सांगता येणार नाही. तर मित्रांनो, खरंच तुम्ही जर पुणे किंवा लोणावळा याच्या जवळ कुठेही असेल किंवा मावळ तालुक्यातील तुम्ही असाल तर नक्कीच या वाघेश्वराच्या या मंदिराला भेट द्या. आणि खरंच तुम्हाला निराश होणार नाही अशी ही जागा तुम्ही पाहिल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला जर अधिक काय माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आपल्याला आपल्या प्रेक्षकांच्या बरोबर आपल्याला ही माहिती शेअर करता येईल. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार.